मुळामध्ये राग ही अशी भावना आहे की जी आपल्याला कृतीसाठी तयार करते. जे चाललंय ते ओकेच चाललंय असं जर महिलांनी अनेक वर्षांपूर्वी विचार केला असता तर महिलांचं शिक्षण सुरू झालं असतं का? नाही. कुठेतरी जे चाललंय त्याचा कोणाला तरी राग आला ना. तुला जर माझी एखादी गोष्ट पटलेली नाही तर तू मला सरळ सांग की ह्याच्याऐवजी हे करशील का, पण ह्याच्याऐवजी हां बरं आहे तुला असंच सुचतंय ना. हा टोमणा आहे. सो टोमणा सुद्धा राग व्यक्त करण्याचीच एक इनडायरेक्ट पद्धत आहे की एखादी व्यक्ती ना चिडल्यानंतर तिच्या हावभावातनं ते कळतं. अशा लोकांबरोबर डील करणं तरी सोपं आहे. पण जे राग दाखवतच नाही आणि जे आतल्या आत त्याची चक्र फिरवत असतात त्यांच्या वागण्यातनं ती कटुता दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणजे राग ही ना हलकी भावना नाही अगं. ती तुम्हाला खूप जड बनवते. ती तुमच्या मनावर ओझं निर्माण करते. तर लहान मुलं कशी एखादं चॉकलेट बघितल्यानंतर डिस्ट्रॅक्ट होतात तसे आपण सुद्धा डेव्हिएट होऊ शकतो. पण जर राग आपण चघळत राहिलो तर दिवसागणिक त्या रागाची एक्सटेंट वाढत जाते. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे दिव्या आणि तुम्ही पाहत आहात द ऑडिओवर. आजच्या एपिसोडची सुरुवात एक प्रश्न विचारून करतेय. तुम्ही शेवटचं कोणावर कधी रागावला होता? किंवा तुम्हाला शेवटचा राग कधी आलेला? सो काही जणांची आता उत्तरं अशी असतील, की पटकन आठवेल, की मी काल रागावलेलो, परवा रागावलेलो, चिडलेलो. पण काही जणांना आठवणारच नाही, की मी शेवटचं कधी रागावलेलो, का स्वतःवर रागावलेलो. सो आठवा, वेळ घ्या, कारण ह्याचं उत्तर खूप महत्वाचं आहे. राग हाच आजच्या आपल्या एपिसोडचा विषय असणार आहे. आपण राग येतो म्हणजे नक्की काय होतं? आपल्याला राग येतोय का मुळात? आपण तो योग्य पद्धतीने एक्सप्रेस करतोय का? का राग येतो? राग नाही आला तर काय होणार आहे? आपलं काही बिघडणार आहे का? ही भावना कशी आपल्यामध्ये येते? ती कशी आपण पुढे नेली पाहिजे किंवा त्याचं आयडेंटिफाय करण्यापासनं आपण त्याचा कशी विल्हेवाट लावली पाहिजे या भावनेची? मुळात राग संपू शकतो का? सगळे रागाबद्दलचे प्रश्न आहेत इन शॉर्ट. आपण डिकोड करणार आहोत आणि यासाठी आपल्याला जॉइन झालेल्या आहेत. माझ्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत समुपदेशक डॉक्टर अनुजा कुलकर्णी. मॅडम, खूप मनापासून स्वागत आहे. हॅलो. तर सगळ्यात पहिला प्रश्न, राग येतो म्हणजे ही भावना म्हणून आपल्याला खूप आधीपासून माहिती असते. लहानपणी घरात भावा-बहिणीशी भांडणं होतात, चिडतो एकमेकांवर, राग येतो. मोठे होत जातो तसतसा तो राग बदलत जातो. पण राग म्हणजे नेमकी काय भावना आहे ही? काय इमोशन आहे? रागाला अगदी एक मूलभूत भावना म्हणलं जातं आणि ती तू तर लहान मुलांच्या भांडणांपासनं उदाहरण दिलंस. मला हवी आहे ती गोष्ट म्हणजे मला आत्ता माझी आई हवी आहे असं जर एखाद्या बाळाला वाटलं आणि त्याला आई दिसली नाही, तर ते रडतं. म्हणजे ते सुद्धा राग हे व्यक्त करतच असतं. तर इतकं बाळ असल्यापासूनची ती भावना आहे. ती भावना का महत्त्वाची आहे? कारण त्याच्यामध्ये ना एखादी गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये, तर येणारी ती भावना आहे. एखादी परिस्थिती मला हवी तशी नाहीये, तर त्यावर मला कंट्रोल करायचं आहे, म्हणूनची ती भावना आहे. मुळामध्ये राग ही अशी भावना आहे, की जी आपल्याला कृतीसाठी तयार करते. त्यामुळे त्याला मूलभूत भावना म्हणलेलं आहे आणि असं शक्यतो होतच नाही, की राग नाही आला तर बरंच होईल. ओके. म्हणजे राग हा उपयोगी पण आहे, हं, पण जर तो आपल्याला किती प्रमाणामध्ये येतो हं. आणि आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करतो, ओके. याच्यावर ते अवलंबून आहे. बरं, हं. बरं. म्हणजे आत्ता हे तुम्ही म्हणला, की उपयोगी पण पडू शकतो राग. राग कसा काय उपयोगी पडू शकतो? कारण जसं मी म्हणलं तसं तो तुला कृतीसाठी तयार करतो ना. हां. आता इमॅजिन कर, की एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतोय, हां? आणि त्या व्यक्तीला रागच येत नाहीये. जर तिला रागच आला नाही, तर तिला कळेल का, की आपण याचा प्रतिकार केला पाहिजे? किंवा एखादी परिस्थिती ही माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहे आता. तर असं कसं यार मला काहीच जमत नाहीये. म्हणजे मला माझी पद्धत तरी बदलायला पाहिजे. परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन तरी बदलायला पाहिजे. नाही तर त्यात काही बदल करता येतोय का बघायला पाहिजे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर माझी चिडचिड झालीच नाही, थोडंफार इरिटेशन मला आलंच नाही, तर मी माझ्या कृतीला किंवा विचाराला चॅलेंजच करणार नाही. मग आहे तशी परिस्थिती चालूच राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे चाललंय ते ओकेच चाललंय. असं जर महिलांनी अनेक वर्षांपूर्वी विचार केला असता, तर महिलांचं शिक्षण सुरू झालं असतं का? नाही. कुठेतरी जे चाललंय त्याचा कोणाला तरी राग आला ना. हेच उदाहरण अंधश्रद्धांच्याही बाबतीत आहे. काहीतरी घडतंय ते चुकीचं आहे. हा विचार मनामध्ये आला, कुठेतरी चिडचिड झाली, म्हणून आपण कृतीसाठी सज्ज झालो.
सो कोणाला अगदी चिडून उलटं मारायचं जरी असेल तरी त्या प्रतिकारासाठी सुद्धा शरीर आपल्याला तयार करतं. म्हणून त्याचा उपयोग आहे. म्हणजे परीक्षेचा अभ्यास करताना एखादा विद्यार्थी जेव्हा म्हणतो की यांनी अभ्यासाला सुरुवात केली, त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, अरे बापरे, याला तर रिव्हिजनमध्ये उत्तरं पण देता आली, असं कसं, काहीतरी गणतंय आपलं. म्हणजे कुठेतरी मी या परिस्थितीवर कंट्रोल घेण्यासाठी काहीतरी कृती केली, कुठली तरी ॲडव्हर्सिटी मला जाणवली आणि मी सज्ज झालो. इथे सुद्धा कुठेतरी इरिटेशन, अँगर, फ्रस्ट्रेशन याच्या शेड्स येतात आणि मग तुम्ही कृतीला तयार होता. म्हणजे राग येतो म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे मनामध्ये ती भावना येते किंवा मला एखादी गोष्ट पटत नाहीये हे जाणवतं. पण राग येतो म्हणजे शरीरात काय घडतं? मनात काय घडतं? सो राग येतो तेव्हा मेंदूमध्ये, असं मी म्हणेन, मेंदूमध्ये अमिगडाला नावाचं एक सेंटर आहे. हां, तर ते सिग्नल देतं. त्यांनी सिग्नल दिला की कॉर्टिझॉल आणि ॲड्रिनलिन अशी शरीरामध्ये 2 हॉर्मोन्स आहेत, ती सिक्रेट होतात. ती सिक्रेट झाली की शरीरात त्यानुसार बदल घडतात. म्हणजे रक्तदाब वाढतो, त्याच्यानंतर स्नायू कडक होतात, त्याच्यानंतर धडधड वाढते. काही लोकांना राग आल्यानंतर त्यांच्या हाताला घाम येतो, शीर उडायला लागते. असे काही फिजिओलॉजिकल चेंजेस होतात आणि तुमची बॉडी सज्ज होते. फक्त ती सज्ज होते ते प्रत्येकच वेळेस तेवढ्या प्रमाणात गरजेचंच असतं असं नाहीये. जशी ती बॉडी सज्ज होते तशी ती अजून एक गोष्ट करते. आपला विचार करणारा जो मेंदू असतो, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, त्या मेंदूच्या भागाला ही सिस्टीम काही काळासाठी हायजॅक करते. ती म्हणते आत्ता तुझी गरज नाहीये, तू शांतपणे विचार करणार, त्याचं ॲनालिसिस करणार, हे 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 आत्ता आपल्याला ॲक्ट करायचं, तू 2 मिनिटं गप्प बस. म्हणून रागामध्ये आपण केलेल्या ज्या कृती असतात त्या फारशा लॉजिकल नसतात, त्या इम्पल्समधून आलेल्या असतात. म्हणून हे सगळे बदल शरीरामध्ये होतात आणि यातनं आपली जी नर्वस सिस्टीम किती वेळा ॲक्टिवेट आणि स्टिम्युलेट होते तेवढ्या वेळा ती दमत सुद्धा असते. त्यामुळे राग आल्यानंतर आपली सिस्टीम एकदम हाय अलर्टवर काम करते. हाय अलर्ट जसा बॉडीला फील होतो तसंच तिथून विड्रॉवल सुद्धा करता आलं पाहिजे. ज्या लोकांना सारखा राग येतो, इमॅजिन कर त्यांची सिस्टीम किती वेळा ही प्रोसेस करून दमत असेल आणि दिवसाच्या शेवटी ते भावनिकदृष्ट्या दमतात, चिडतात. आणि कधीतरी तर खूप चिडलेला रडलेला माणूस, अगदी लहान मूल सुद्धा रडून रडून झोपतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते फक्त शरीराने दमत नाही, त्याची ही सिस्टीम सुद्धा दमते. सो हे सगळे बदल शरीरामध्ये होत असतात. म्हणजे आपण हे खरं आहे की रागामध्ये विचार करू शकत नाही किंवा म्हणून लोक म्हणतात की राग शांत झाल्यावरती तू पुन्हा याचा विचार कर. पण हे बॅक टू नॉर्मल खरंच कसं यायचं? म्हणजे आपली सिस्टीम आतमधनं हँग झालेली आहे, काहीतरी वेगळे बदल घडलेले आहेत, मान्य आहे, पटतंय, पण त्यातनं पुन्हा कमबॅक कसा करायचा किंवा त्या रागाला शांत कसं करायचं? खूपच छान आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलास. कारण हल्ली आपल्यासारख्या पॉडकास्टमधनं, यूट्यूबवरनं, अगदी AI मुळे किंवा गुगलवरच्या माहितीवरून सुद्धा राग चांगला नाही आणि रागावर नियंत्रण आणलं पाहिजे याबद्दल आपण खूपदा वाचत असतो. पण मजेची गोष्ट अशी आहे की त्या क्षणी सगळं माहिती असून सुद्धा आपण त्या पॉइंटला स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. सो अशा वेळेसाठी ना काही काही टेक्निक्स आहेत, तर त्याची मदत आपण घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण खूप चिडतो ना तेव्हा आपले मसल्स किंवा आपलं हार्ट रेट हा सुद्धा खूप वाढलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला एक 90 सेकंद ते 2 मिनिटाचा आपण थोडा ब्रीदर दिला पाहिजे. छोट्या छोट्या कृती, जसं की अगदी सिंपल म्हणजे श्वास घेणं. तुझ्या जर लक्षात येत असेल तर आपण खूप चिडल्यानंतर आपला शॉर्ट होतो श्वास, आपण असा श्वास घ्यायला लागतो. सो अशा वेळेत तो विचार बाजूला ठेवून 1-2 मिनिटं स्वतःला सांगायचं की मला रिॲक्ट नाही व्हायचंय, मला रिस्पॉन्ड करायचंय. जर मला रिस्पॉन्ड करायचं असेल तर माझ्या विचारांमध्ये शांतपणा यायला, माझ्या शब्दांवर कंट्रोल येण्यासाठी मला आत्ता शांत व्हायचंय. मग ब्रीदिंग करू शकतो, त्यावेळेस थोडं 2 घोट पाणी पिऊ शकतो.
स्वतःला थोडा वेळ देऊ शकतो की नक्की आत्ता मला काय होतंय. म्हणजे भावनेच्या बाबतीमध्ये एक खूप मस्त टर्मिनॉलॉजी आहे सायकोलॉजीमध्ये. नेम इट टू टेम इट. बर. ओके. तुम्ही त्याला नाव द्या आणि तिथे त्या भावनेचा अर्धा निगेटिव्ह आवेश ओसरेल. ओके. बर. सो मला राग आलाय, मग अजून नाव द्या ना त्याला. मला नक्की याचा राग आलाय की मी या व्यक्तीला इतक्या वेळा हे सांगून सुद्धा त्या व्यक्तीने ऐकलं नाही. हो, मला ह्या गोष्टीचा राग आलाय. एवढा प्रवास जेव्हा आपण करतो ना, तेव्हा राग अगदी पिन पॉइंटेड होतो आणि मग तो राग सर्वत्र भटकायला जात नाही. तुझं हेच चुकतंय, तुला हेच कळत नाही, तू परत परत चुका करतोस. आणि जेव्हा राग अनकंट्रोलेबल असतो ना, तेव्हा माणसाची एक टेंडन्सी असते, ती सगळ्या नेगेटिव्ह गोष्टीच आठवायला लागते. परवा असं झालं, 2 वर्षांपूर्वी असं झालं. मग हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या भांडणामध्ये होऊ शकतं, नाही तर नवरा बायकोच्या भांडणात. खरं तर या नात्यांमध्ये अनेक चांगले कॉन्व्हर्सेशन सुद्धा झालेले असतात, पण राग एकदम सिलेक्टिव्ह आहे. तो अशा वेळेस तुम्हाला फक्त नेगेटिव्ह गोष्टींचा आठवण करून देतो. हे बघ, त्याही वेळेस असंच झालं होतं, ते बघ, याही वेळेस असंच झालं होतं. आणि मग तो तुम्हाला शांत होऊ देत नाही. सो जेव्हा तुम्ही हा विचार करता ना की मला आत्ता नक्की कुठल्या गोष्टीचा राग आला आहे, तसंच माणसाचा राग आला असेल तर आपण माणसाचा विचार करण्याच्या ऐवजी त्याच्या कुठल्या कृतीचा मला राग आलेला आहे ह्याचा विचार करून मुळात आधी शांत होऊ शकतो. मग आपण रिस्पॉन्ड करण्याकडे प्रयत्न करू शकतो. म्हणजे मला हे व्यक्त कसं करायचंय. आय थिंक ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण व्यक्त करताना आपण जेव्हा यू लँग्वेज वापरतो, ओके, तुझं हे चुकलं, तू मूर्ख आहेस, तुला एवढं कसं कळत नाही, तुझ्या मनात हा विचारच आला नाही, की समोरचा माणूस पण डिफेन्सिव्ह होणार आहे. ए, तू मला बोलू नकोस, तू तुझं तू बघ. सो जेव्हा आपण राग व्यक्त करताना मला काय वाटलं, मी कुठे हर्ट झाले, अशी आय लँग्वेज वापरू शकू. त्या पॉइंटला समोरच्या व्यक्तीलाही जाणवतं की अच्छा, माझा हा हेतू नव्हता, पण कळत न कळत माझ्यामुळे हे झालं, सॉरी यार. आणि मग ते आर्ग्युमेंटकडे जात नाही. तो राग व्यक्त तर होतो, पण दोघं लोक कदाचित थोडं कन्स्ट्रक्टिव्हली बोलू शकतात की पुढच्या वेळेस अशी सिच्युएशन झाली तर आपण काय करू शकू. राईट. किंवा मी हे असं करायला हवं होतं ग, यांनी हा त्रास झालाच नसता, हे होऊ शकतं. तर त्यामुळे आपण शक्यतो आय लँग्वेजमध्ये ते कम्युनिकेट केलं तर खूप छान. मला असं वाटतं लॉंग टर्ममध्ये हा राग न येण्यासाठी ना भावनेवर काम करून उपयोग नाही. कुठल्या विचारांनी हा राग ट्रिगर होतोय या विचारावर जर आपण काम केलं तर पुढच्या वेळेस तशीच घटना घडूनही मला कदाचित त्या पातळीचा राग येणारच नाही. बर. मी त्याच्याबरोबर डील करायला शिकेन किंवा त्यांनी किती अफेक्ट व्हायचं हे शिकेन. आणि यालाच तर आपण अनुभवातनं शहाणं होणं म्हणतो ना, की तीच घटना जर परत परत होत असेल तर आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेस तू तुझं बीपी एवढंच वाढवून घेणार आहेस का, हे अर्थार्थी खरं आहे. सो यातनं लॉंग टर्ममध्ये जे आपण शिकत जातो, हील होत जातो, ते आपण विचारावर काम केल्याने हील होत जातो. बर. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे राग हा पण आता ही भावना समजून घेताना त्याच्यात बऱ्याचदा असं म्हणलं जातं की अरे किती चिडचिडी आहे ही, किंवा ही लगेच छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडते. काही जण म्हणतात की स्वभावच असतो एखाद्याचा, हिला लवकर राग येतो. तर मग चिडणं किंवा रुसणं किंवा राग येणं, तो आक्रमकपणा, या सगळ्या रागाच्या छटा आहेत का? अगदी बरोबर. अगदी या सगळ्या रागाच्या छटा आहेत. पण त्याच्यामध्ये ना एक्सटेंटचा फरक आहे. म्हणजे ह्या तर छटा आहेत, आणखी अजूनही त्याचे काही इंटरेस्टिंग प्रकार आहेत. तर चिडचिड म्हणजे काय की राग आलाय, पण त्याच्यामुळे ना मला एक अस्वस्थता आली आहे. आणि राग हा एका गोष्टीवर किंवा एका माणसाचा असू शकतो. चिडचिड जी आहे ना ती नंतर माझ्या प्रत्येक कृतीमध्ये येते. त्यामुळे त्या चिडचिडीला कारण लागत नाही. जर मला एकाचा राग आला असेल तर माझी चिडचिड जेवणावरही होऊ शकते. हां, किंवा आपण पुढे आपण जाऊन म्हणतो वैताग आलाय. वैताग म्हणजे काय आहे? कंटाळा आणि चिडचिडीचा कंटाळा ह्याचं एकत्र मिक्सचर म्हणजे अगदी वैताग. आणि आक्रमकता काय? राग आल्यानंतर आपण कृतीतून जे दाखवतो ती आक्रमकता आहे. बरं, नेसेसरीली ही आक्रमकता लोकांची ॲक्शनमधनंच दिसते असं अजिबात नाही.
म्हणजे काही काही लोक आहेत ना, ते खूप फनी पद्धती वापरतात, म्हणजे जरा विनोदी आहेत त्या. जसं की पॅसिव्ह ॲग्रेशन, म्हणजे ते ॲक्टिव्हली तोंडावर काहीही बोलत नाही. पण एखाद्या माणसाचा त्यांना राग आला असेल आणि नेतृत्वस्थानी अशी व्यक्ती असेल, म्हणजे आपली लीडर, आपला बॉस, तर ते सटली त्या एखाद्या मेलला रिप्लायच करत नाही, किंवा त्या मेलमधली एखादी त्रुटी जी आहे ती एखाद्या आपल्या कलिगला कशी दाखवून देतात. हं. किंवा 4 लोकांमध्ये मला जर माझ्या एखाद्या कलीग किंवा मैत्रिणीचा राग आला असेल, तर तिच्या मुद्द्याला मी होच नाही म्हणायचं. काहीतरी उगाच फाटा मारायचा त्याला, किंवा ओव्हर्टली हे नाही सांगायचं की मला तुझा राग आलाय. पण एखाद्या त्या व्यक्तीने छान कपडे घातले असतील, तर तिला कॉम्प्लिमेंट कधीच नाही द्यायची. खवचट बोलायचं, सारखे बरे तुझ्याकडे चांगले कपडे असतात. टॉन्टिंग ही सुद्धा रागाची एक छटा आहे. आणि लोकांना वाटतं की ही सोशली अलाउड छटा आहे. हो. आणि टॉन्ट केल्याने मला मोकळं वाटेल का? नाही. कारण तुम्ही तुमच्या रागावर कामच करत नाही आहात. तो राग तुम्हाला अनावर होतोय, म्हणून तुम्ही टाईम टू टाईम सरळ बोलायच्या ऐवजी खवचट बोलताय. बर. म्हणून खवचट कोणी बोललं ना, तर आपल्याला हवं ते आपल्याला कधीच मिळत नाही. कारण कुठेतरी समोरच्या माणसाला हे कळलेलं असतं की हा टोमणा आहे. तुला जर माझी एखादी गोष्ट पटलेली नाही, तर तू मला सरळ सांग की ह्याच्याऐवजी हे करशील का? किंवा हे केलं की मला त्रास होतो. हे सरळ पद्धत आहे. पण याच्याऐवजी हां, बरं आहे, तुला असंच सुचतंय ना, हा टोमणा आहे. सो टोमणा सुद्धा राग व्यक्त करण्याचीच एक इनडायरेक्ट पद्धत आहे. सो ह्या सगळ्या रागाच्या छटा आहेत. कधी-कधी राग जेव्हा आपण व्यक्त करू शकत नाही बाहेरच्या व्यक्तीवर, तेव्हा ना मला राग व्यक्त करता येत नाही, ह्याचा सुद्धा व्यक्तीला स्वतःवर राग येतो. ज्याला असं आपण म्हणतो की अँगर टर्न्ड इनवर्ड्स, की कसं मी या परिस्थितीशी डील नाही करू शकले. तो माणूस जर माझ्याशी भांडला, तर मी त्याला प्रत्युत्तर नाही देऊ शकले. म्हणून आता मी स्वतःवर चिडणार. मी खाणार नाही. मी एखाद्या चांगल्या ठिकाणी जायचं असेल, वाढदिवसाची पार्टी असेल, मित्रमैत्रिणींना भेटणं असेल, अगदी सोप्यात सोपं पार्लरमध्ये जाणं असेल, नाही मी जाणार. आता मी स्वतःशी खूप वाईट वागणार. हो. स्वतःला पनिश करणार. ही पण रागाची एक छटा आहे. आणि यातलं अगदी खरं सांगते, यातलं काहीच हेल्दी नाहीये. बर. तुमच्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा ते हेल्दी नाहीये. आणि मी असं वागत राहून कधीतरी माझ्या पार्टनरला, माझ्या कलीगला, माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या मुलांना हे रिअलाईज होईल की आपली आई, आपला बाबा किती त्रासातून गेले, आपल्या बायकोला किती त्रास झालाय. असं कधीही कोणालाही काहीही रिअलाईज होत नाही, जोपर्यंत तुम्ही पर्पजली या विषयावर चर्चा करत नाही तोपर्यंत. म्हणजे आत्ता तुम्ही जे उदाहरण दिलं की टोमणे आपण मारतोय. आत्ता मला इंटरनेटवरनं असे बरेचसे काही ट्रेंड दिसतात की ज्याच्यामध्ये अशा खोल्या तयार होतात आणि तिथे तुम्ही यायचं आणि तुमचा राग फक्त काढण्यासाठी तिथल्या वस्तूंची तोडफोड करायची. हा प्रकार तिथे खूप व्हायरल आपल्या भारतामध्ये पण आत्ता होताना दिसतोय. तर तुमच्यातला राग बाहेर काढा एवढाच त्याचा हेतू आहे असं सांगितलं जातं. पण हे असं करण्यामुळे किंवा सोशल मीडियावरती सुद्धा हल्ली आपण बघतो की वेगवेगळ्या मार्गातनं लोकं त्यांना ज्या गोष्टी पटत नाही त्या व्यक्त करत असतात. सो या सगळ्या बदलत्या माध्यमांबद्दल आणि तिथे व्यक्त होणाऱ्या रागाबद्दल काय आता सांगाल तुम्ही? मला असं वाटतं राग येणं आणि त्या रागाशी डील करता येण्यासाठी वेगवेगळी माध्यमं शोधणं. ह्यातनं आपण काय करतो, की रागाचा जो चुकीचा परिणाम होणार आहे, त्याची एक्सटेंट तात्पुरती कमी करतो. बर. हां. पण आता मला सांग, की तू आणि मी मैत्रिणी आहोत आणि मला तुझाच खूप राग आलाय. हां. तर मी उशीवरला मारून किंवा उशीच्या चिंध्या करून माझा त्यावेळेसचा राग थोडाफार पातळीवर कमी होईल. पण त्यानंतर तू मला भेटल्यानंतर मी तुला प्रेमाने मिठी मारू शकीन का? नाही. मी तुझ्याशी काही झालंच नाही हो. असं वागू शकीन का? नाही. नाही. म्हणजे मला फक्त माध्यम मिळालं. तुझ्याबरोबरचा माझा जो राग आहे तो अनडेल्ट, म्हणजे त्याला मी डीलच केलं नाही असाच उरला. तर मला तुझ्याबरोबर राग आला असेल, तुझा राग आला असेल, तर मला आधी काम करायला लागेल की तो कशाचा राग आला आहे, नक्की कशामुळे आलेला आहे, ओके. त्या बाबतीत मी तुझ्याशी बोलू शकते का,
हे सोडून तुझ्या माझ्या नात्यामध्ये असं किती वेळा असं झालेलं आहे की आपली भांडणं झालेली आहेत, त्यावेळेस तू कशी वागली आहेस, आणि ओव्हरऑल तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये, मैत्रीमध्ये मला किती ती टिकवण्यामध्ये, ती फ्लरिश करण्यामध्ये रस आहे. एवढ्या गोष्टींवर मी वर्क केल्यानंतर माझा तुझ्याबरोबरचा राग नियंत्रणात तरी होणार आहे, नाहीतर त्याच्यावर डील केलं जाणार आहे. सो मी ही वेगवेगळी माध्यमं जी वापरते ना, त्यांनी रागाची पातळी किंवा एक्सप्रेशन कदाचित काय म्हणूयात आपण, त्याची एक्सटेंट कमी करू शकतो आपण, पण ते सोल्युशन नाही आहे. म्हणजे डेफिनेटली ते सोल्युशन नाही आहे. आदळआपट केल्याने मला तात्पुरता माझा आवेग कमी होईल, पण त्यांनी मला राग निर्माण होणंच जाईल का? अजिबात नाही. इनफॅक्ट त्यांनी मी स्वतःला सांगते की हे सगळं अलाउड आहे, तू कितीही काहीही करू शकतोस किंवा करू शकतेस. मग म्हणजे जर रागावर डील करायचं असेल आणि त्याच्यासाठी हॉर्मोन्सची मदत घ्यायची असेल, तर अनेक चांगले वेज सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल, खूप चिडल्यानंतर तुमचे मसल जेव्हा स्ट्रेन झालेले असतात, तेव्हा त्याच्याशी डील करण्यासाठी एखादा छान वॉक घ्यावा, आवडीचं गाणं ऐकावं, किंवा थोडासा वर्कआउट करावा, स्ट्रेचिंग करावं. खूप भावना एकामागोमाग एक जर छान ओव्हरवेल्म झालेल्या असतील, तर थंडीच्या दिवसामध्ये छान कोमट पाण्याने अंघोळ करावी. खूप उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त गार पाण्याने अंघोळ करावी आणि स्वतःला छान ट्रीट करावं. असा विचार करावा की 2 मिनिटं मी राग बाजूला ठेवते आणि मी मस्त आस्वाद घेते, अंघोळीचा आस्वाद घेते. कदाचित 15-20 मिनिटांनी राग असेल, पण त्याची तडतडीची जी एक्सटेंट असेल ती कमी होईल. ओके. सो मसल एका पॉईंटला जेव्हा रिलॅक्स होतात ना, तेव्हा ते नेगेटिव्ह सिग्नल जे देत असतात मेंदूला, ते पण म्हणतात हां ठीक आहे, राग आहे, पण किती काळ चघळायचं आहे, तू ठरव. हां, सो लहान मुलं कशी एखादं चॉकलेट बघितल्यानंतर डिस्ट्रॅक्ट होतात, तसे आपण सुद्धा डेव्हिएट होऊ शकतो. पण जर राग आपण चघळत राहिलो, तर दिवसागणिक त्या रागाची एक्सटेंट वाढत जाते. कारण चघळत राहिला तर तो नवीन नवीन इनपुट देतो. 2 वर्षापूर्वी असं झालं होतं. अगं तुला माहिती आहे का, तुला ज्याचा राग आलाय ना, तो माणूस जॉबवर पण असंच वागतो. म्हणजे तो किती वाईट आहे. पण मग हे रिअलायझेशन चांगलं पण असू शकतं किंवा म्हणजे डोळे उघडणारही असू शकतं काही वेळेस. म्हणजे कृती स्पेसिफिक असेल तर हो. हां. पण जर मला राग चघळण्यामध्ये कम्फर्ट यायला लागला ना, तर यू वोंट बिलीव्ह, इम्पल्समध्ये लोकं चिडतात, पण लोकं एकमेकांना वर्षानुवर्ष फॉरगिव्ह का नाही करू शकत? कारण ते राग चघळत राहतात. आणि ना एका पॉईंट नंतर लोकांना छान वाटायला लागतं. 17 वर्ष मी हिच्याशी बोललेलो नाही, मग आता मी एका झटक्यात सोडून देऊ ते? नको. 17ची 18 होऊ देत ना, 18ची 19 होऊ देत ना. म्हणजे राग उराशी बाळगल्याचा सुद्धा एक कम्फर्ट येऊ शकतो, ज्याला आपण नेगेटिव्हिटीचा कम्फर्ट म्हणतो. आणि तो असा मी क्षणार्धात घालवून कसं टाकू? मी जर समोरच्या माणसाला फॉरगिव्ह केलं किंवा लेट गो केलं, तर मग मी बाळगू काय उराशी? म्हणून सुद्धा लोकं वर्षानुवर्ष तो राग धरून ठेवतात. बरं. म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे. कारण एका बाजूला मला असंही वाटतं, की काही जण असे असतात, की ज्यांचा राग लवकर ट्रिगर होतो, की जरा काही बोलल्यावरती त्यांना राग येतो. आणि दुसऱ्या बाजूला ही अशी लोकं, की जी खूप वर्षानुवर्ष साठलेलं असतं त्यांच्यामध्ये किंवा तो व्यक्त होत नाही. काही जण तर अशी असतात, की आपल्याला वाटत पण नाही, अरे ही इतकी गोड मुलगी आहे, हिला राग येतोय ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. पण राग त्यांना येतो, पण तो थेट दिसत नाही. तर या 2 रागांमधला काय फरक आहे? मला वाटतं काही लोकांचं असं एकदम सोपं असतं, की राग आला, ते बोलले, ते मोकळे झाले आणि सिच्युएशन त्यांच्यासाठी नॉर्मलवर आली. हं? ही एक पद्धत आहे. काही लोकं अशा वेळेस नंतर सॉरी पण म्हणतात, की मी चिडलो होतो, त्या भरात मी खूप बोललो. तसं मी बोलायला नको होतं. काही लोकं इंटरेस्टिंग असतात. ते सॉरी पण म्हणतात, पण परत-परत तसंच वागतात आणि तसेच चिडतात. ह्याचा अर्थ ते टाईम टू टाईम सॉरी तर म्हणतात, पण पुढच्या वेळेस रागाने ट्रिगर होऊन आपल्याकडनं काही कृती व्हायला नकोत किंवा काही डायलॉग बोलले जायला नकोत, ह्यासाठी ते प्रयत्नच करत नाहीत. मग 100 वेळा सॉरी म्हणण्याचा पण काय फायदा आहे? अशानीच काही रिलेशनशिप्स ज्या आहेत ना, त्या टॉक्सिक होतात. की तू आनंदात असतोस तेव्हा तू माझ्याशी छान वागतोस.
तू खुशीत असतेस, तुझ्या मनासारखं होत असतं तेव्हा तू छान वागतेस. पण तुझं डोकं फिरलं की तू माझ्या कुटुंबियांसकट सगळ्याला नावं ठेवशील, बरोबर. माझ्या इंटेंटला, माझ्या कॅरेक्टरला, सगळ्याला तू नावं ठेवशील, मग ह्या रागाचा काही उपयोग नाहीये. आणि वर्षानुवर्ष जे राग धरून ठेवतात ती त्याची अजून एक एक्सटेंट आहे. म्हणजे जे तू म्हणलीस की एखादी व्यक्ती ना चिडल्यानंतर तिच्या हावभावातनं ते कळतं. अशा लोकांबरोबर डील करणं तरी सोपं आहे. पण जे राग दाखवतच नाही आणि जे आतल्या आत त्याची चक्र फिरवत असतात, हे असं झालं, हे असं झालं, ते तसं झालं, त्यांच्या वागण्यातनं ती कटुता दिवसेंदिवस वाढत जाते. आणि त्या कटुतेमुळे आजूबाजूचे लोक तर ॲम्बिग्युअस असतातच की नक्की झालं काय, ही व्यक्ती उठून निघून गेली, किंवा ही व्यक्ती काहीच न बोलता शांतपणे बसून राहिली, किंवा कधी कधी लोक स्वतःला विड्रॉ करतात आणि स्वतःला मोबाईलमध्ये एंगेज करतात की मला या कॉन्व्हर्सेशनमध्ये इंटरेस्टच नाही, मला राग आलाय ना. तर आजूबाजूचे लोक तर त्यांनी अचंब्यामध्ये पडतातच, पण त्या व्यक्तीला पण त्याचा त्रास होतो. म्हणजे राग ही ना हलकी भावना नाही अगं, ती तुम्हाला खूप जड बनवते. ती तुमच्या मनावर ओझं निर्माण करते. आणि त्यांनी तुमच्या नेहमीच्या ज्या कृती आहेत ना, म्हणजे काम करणं, त्याच्यात नेसेसरी नाही पण बऱ्याच वेळा चुका होतात. कधी कधी सोप्या सोप्या कामांना सुद्धा तुम्हाला खूप वेळ लागतो. कधी कधी रागाची भावना जनरलाइज होते, म्हणजे ती एखाद्या मुलामुलीच्या बाबतीमध्ये ती आईपासून सुरुवात होते, ती भावापर्यंत येते, मग ती ऑफिसच्या कलिगपर्यंत जाते. म्हणजे रागाचं जनरलायझेशन इतक्या पातळीवर होतं की 2-3 चिडचिडीच्या घटना झाल्या की लोक हे म्हणून मोकळं होतात की माझा आजचा दिवसच घाणेरडा आहे, बरोबर. माझ्या काहीच मनासारखं होत नाही, माझं नशीबच फुटकं आहे. पण तुम्ही या इंटरप्रिटेशनपर्यंत आलात, पण तुम्ही रागावर काम करायला तयार नाही आहात. म्हणजे हा एक पद्धतीचा हट्टीपणाच आहे की माझ्या आजूबाजूच्या लोकांनी हे इन्शुअर करावं की मी चिडलो नाही पाहिजे, जेव्हा की चिडणं हा चॉईस आहे. राईट. तुम्ही खरी आहे. कृतींवर कंट्रोल नाही करू शकत, तुम्ही लोकांवर कंट्रोल नाही करू शकत, करेक्ट. पण त्या घटनेचं किंवा व्यक्तीच्या वागण्याचं इंटरप्रिटेशन मी कसं करावं हा माझा चॉईस आहे. राईट. मी चिडायचं का त्याच्याकडे कृती म्हणून बघायचं, हे माझ्या हातात आहे. करेक्ट. सो तो जर चॉईस आपण वाईजली करू शकलो ना, तर मगाचा तुझा जो प्रश्न होता ना की मग राग येणं हेच आपण कंट्रोल करू शकतो का, 200%. हो. म्हणजे ह्या विचारांपर्यंत मी जाऊ शकलो तर रागावर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये नियंत्रण येऊ शकेल. बर. पण अशा सिच्युएशन्समध्ये नेमका किती राग चांगला म्हणायचा? म्हणजे राग तर येणारच आहे, पण किती इंटेन्सिटी, की आता इथे मी थांबलं पाहिजे, बास याच्या पुढे मी आता नाही गेलं पाहिजे? म्हणजे खरं तर हा खूप सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, पण तरी मला उत्तर द्यायला आवडेल की काहींच्या बाबतीमध्ये तो राग त्यांना पॉझिटिव्ह कृतीकडे घेऊन जातो, ॲक्शन पर्यंत घेऊन जातो, तो चांगला. काही राग आहे, काही पद्धतीचा राग आहे की जो आपल्याला परत परत टॉक्सिक लोकांपर्यंत जाण्यापासून थांबवतो, तो राग खरंच चांगला आहे. पण जो राग तुम्हाला कुठेही पॉझिटिव्हिटीकडे ॲक्शनमध्ये घेऊन जात नाही, तो रागाचा काही उपयोगच नाही. तो फक्त तुम्हाला असं अडकवलेल्या अवस्थेमध्ये ठेवतो. कुंटीला कसे आपण कपडे अडकवून ठेवतो, तसा हा याचा राग, हा त्याचा राग, तो त्याचा राग, असे कित्येक कपडे खुंटीवर जर समजा टांगलेले असतील तर एका पॉईंटला काय होईल, त्या भाराने ती खुंटी पडेल, आपण ओव्हरवेल्म होऊ, आपण कोलॅप्स होऊ आणि आपण म्हणू की मला यातलं काहीच नको. करेक्ट. अशी सिच्युएशन अनेक लोकांच्या बाबतीत होते ना की जिकडे ते ओव्हरवेल्म होतात, ते एक्झॉस्ट होतात आणि भावनिकरित्या ते नंब होतात. सो अशी परिस्थिती जर आली तर लक्षात घ्यावं की हा आपला जो रागाचा माठ आहे तो लहानपणापासून भरतोच आहे आणि आज त्याच्यामध्ये एक कणही राग साठवायला जागा नाही, म्हणून आज तो माठ फुटला. बर. इंटरेस्टिंग. अशा पॉईंटला मात्र तुम्हाला काउन्सिलर, एखादी अनबायस्ड आणि ऑब्जेक्टिव्हली तुमचं सगळं ऐकून घेणारी मित्र किंवा मैत्रीण, या व्यक्तीची गरज भासते. कारण त्या पॉईंटला तुम्ही त्या रागाचं जे रूपांतर झालेलं असतं त्याला स्वतःचं स्वतः कंट्रोल करू शकत नाही. बर.
मग अशा सिच्युएशनमध्ये असंही म्हणतात, की खेळांची निर्मिती कदाचित ह्याच्यासाठीच झाली असंही म्हटलं जातं, की तुमच्यातला जो राग असेल किंवा जे काही तुम्हाला फ्रस्ट्रेशन बाहेर काढायचंय म्हणून तुम्ही एखादा स्पोर्ट्ससुद्धा हॉबी म्हणून का होईना जपला पाहिजे. तर अशा फिजिकल ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे राग कमी व्हायला मदत होते का? मला असं वाटतं की तुम्ही कोणावर तरी राग काढायचा या हेतूने खेळलात, तर त्यातनं आनंदच मिळत नाही. पण चुरस किंवा आपण खूप हेल्दी खेळू, पण तरी मी छान करणार हां, ही जी हेल्दी कॉम्पिटिशन आहे, अ, त्यानी ना आयुष्यामध्ये रागाचे इन्स्टन्सेस जरी बाकीचे आले, तरी तुमची शरीर किंवा हॉर्मोनल सिस्टीम तितकी निगेटिव्हली रिॲक्ट नाही करत. कारण तुमचं ॲड्रिनलिन बाहेर पडून झालंय, तुमच्या कॉर्टिझॉलला काम झालंय आणि या हॉर्मोन्सनी तुमचा हॅपीनेस कोशंट दिलाय. तो हॅपीनेस कोशंट म्हणतो, एवढंच ना, करीन मी याच्याशी डील. ओके. म्हणजे रागाच्या, टेन्शनच्या, स्ट्रेसच्या, अँक्झायटीच्या भरपूर सिच्युएशन येणार आहेत. व्यायाम किंवा खेळ हे अशा पद्धतीचं काउंटर इमोशन तयार करतात, की त्यांनी आपल्याला वाटायला लागतं, की मी जर या परिस्थितीवर कंट्रोल करू शकतो, तर आयुष्यातल्या रागाच्या पण काही परिस्थिती डील होतील ना. सो आपण नेसेसरी तिथे राग काढत नसतो, पण तिथे आपण अशा पद्धतीचा हॅपीनेस कोशंट अनुभवत असतो. जिममधला व्यायाम करून सुद्धा आपल्याला तो सेन्स ऑफ कंट्रोल किंवा पॉझिटिव्हिटी मिळते. जी पॉझिटिव्हिटी आपल्याला म्हणते, की ओके, आता मी आयुष्यातल्या काही रागाच्या सिच्युएशन चांगल्या डील करू शकेन. बरं. ओके. सो खेळाचा वापर अशा पद्धतीने करता येऊ शकेल आणि तो म्हणजे नॅचरली होतो. म्हणजे त्याच्यासाठी मी चिडलोय म्हणून आज मला खेळलंच पाहिजे असं नाही. ओके. हं. म्हणजे काही जणांचे आता स्वभावसुद्धा लहानपणापासूनच ही रागीट आहे, शिष्ट आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती रागीट असायला, रागीट बनायला तिचं बालपण किंवा घरातलं वातावरण, आजूबाजूचं वातावरण हे किती महत्त्वाचं भूमिका बजावतं? 200% म्हणजे एकतर तुला तुझ्या आजूबाजूची परिस्थिती कंट्रोल करता आलीच पाहिजे. हां. सो तो कंट्रोल एस्टॅब्लिश करण्यासाठी मी जे दाखवतो तो आहे राग. बरं. आणि मग त्यातनं मी कृती डिराईव्ह करायला लागतो, त्यांच्यावर कंट्रोल करायला लागतो, माणसं कंट्रोल करायला लागतो. म्हणजे असं जेव्हा मी म्हणते, हां. तेव्हा मी एखाद्या छोट्या मुलाला एखादी कृती करण्यापासून थांबवते. हो. म्हणजे मी ते कंट्रोल एस्टॅब्लिश करते. हां, भले ते कधी चांगल्यासाठी असेल, कधी त्याचा हात भाजू नये म्हणून असेल. सो कारण कुठलंही असेल तरी मी तो कंट्रोल एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करते. खूपदा लोकं असं पण म्हणतात, की मुळातले इन्सिक्युअर लोकं जे आहेत, त्यांना पण राग खूप लवकर येतो. कारण त्यांच्या छोट्या-छोट्या इन्सिक्युरिटीज कशा-कशातनं सारख्या ट्रिगर होत असतात. ज्या व्यक्तीला आतनंच शांत आणि सिक्युअर वाटतंय, ती व्यक्ती खूप शांतपणे समोरच्या व्यक्तीचं विचित्र वागणं सुद्धा ऑब्जेक्टिव्हली अंडरस्टँड करू शकते. हां, मग अशा वागण्याचा त्रास नाही का होणार? म्हणजे एखादी बायको कितीही इमोशनली सिक्युअर फील करत असेल, तरी नवऱ्याच्या विचित्र वागण्याचा त्रास नाही का होणार? होणार ना. पण मग त्या कंटेंटनी किती अफेक्ट व्हायचं, याचा न्याय ती स्वतःला देऊ शकते. कुठे फूट डाऊन करायचं आणि म्हणायचं हे चालणार नाही, नाहीतर मी यातनं स्वतःला विड्रॉ करीन या परिस्थितीतनं, हे ती सांगू शकेल. वेळ प्रसंगी स्वतःला डिटॅच करू शकेल आणि जेव्हा रागाची परिस्थिती नाही, तेव्हा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून ही परिस्थिती कशी ओढून घेतली जाणार नाही, याबद्दल चर्चाही करू शकेल. सो इमोशनली सिक्युअर फील करण्याचे भरपूर फायदे आहेतच. त्याचे रागाबरोबरचे सुद्धा फायदे आहेत. ओके. म्हणजे राग येण्यामागे तुमची भीती किंवा काही इन्सल्ट किंवा इन्सिक्युरिटीज या असतातच. नक्कीच. ओके. डेफिनेटली. इंटरेस्टिंग. मी या रागाबद्दलच्या आपल्या म्हणजे या सगळ्या डिस्कशनच्या शेवटच्या टप्प्यात येते, की पुरुष आणि महिला या दोघांमध्ये कोणाला सगळ्यात जास्त राग येतो? असं काही खरंच आहे का, की महिलांना जास्त राग येतो, पुरुषांना कमी येतो? आणि दोघांच्याही त्याच्याशी डील करण्याच्या टेक्निक्समध्ये काही फरक आहे का? राग तर दोघांनाही येतो आणि रागाच्या पद्धतीसुद्धा जेंडर वाईज बऱ्याच वेगळ्या आहेत. मी असं नाही म्हणणार की पुरुष काही पद्धतींनीच राग व्यक्त करतो, पण इव्होल्युशनपासून जर बघत आलो, तर पुरुषांचा जो राग आहे त्याच्या व्यक्त करण्याच्या पद्धती या खूप
ओव्हर्ट ओव्हर्ट म्हणजे उघड उघड दिसणारे, पटकन बोलणं असेल, भांडण इनिशिएट करणं असेल, हात चालवणं असेल, धावून जाणं असू शकेल, अशा आहेत. स्त्रियांच्या त्या पद्धती ज्या आहेत ना त्या थोड्या कवर्ट आहेत, म्हणजे थोड्याशा आत अंतर्मुख करणाऱ्या किंवा आत वळलेल्या आहेत, म्हणजे त्या पटकन कळत नाही. म्हणून असं म्हणतात ना की स्त्रीच्या मनामध्ये काय चाललंय याचा पटकन आढावा घेता येत नाही. म्हणजे ती चिडली आहे का तिला भीती वाटते असं पण कळत नाही. तर स्त्रियांचा जो राग आहे ना तो सायलेन्समधनं, की काही बोलायचंच नाही, 2-2, 3-3 दिवस काही बोलायचं नाही. अर्थात आता काही पुरुषसुद्धा सायलेन्सिंगची मेथड चूज करतात, की एका पॉइंटला कामच अडलंय म्हणल्यानंतर आजूबाजूचे राहणारे लोक म्हणतात बरं बाबा सॉरी, काय हवंय तुला. तर तशी अगदी अडवणुकीची पद्धत ही सुद्धा राग व्यक्त करण्याची पद्धत आहे. टोमणे ही सुद्धा पद्धत आहे. नंतर अजून एक पद्धत म्हणजे नॉन कोऑपरेशन, की असहकार पुकारायचं, की यातनं सुद्धा राग व्यक्त होतो. त्यानंतर बाकीच्या सगळ्या लोकांची उत्कृष्ट वागायचं आणि ती व्यक्ती समोर आली की असं वागायचं की काय संबंध तुझ्याशी, कोण तू. ही पण राग व्यक्त करण्याचीच पद्धत आहे. सो स्त्री असू देत नाही तर पुरुष, या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्यातनं लोक राग व्यक्त करतात. लेट गो करणं हे जे असतं, असं म्हणतात की स्त्रीला पटकन लेट गो करता येत नाही, किंवा स्त्री लेट गो करायच्या बाबतीमध्ये ना सिलेक्टिव्ह आहे. बर. म्हणजे स्वतःच्या मुलाबाळांच्या बाबतीमध्ये ती खूप इझिली लेट गो करते, ओके. पण तेच बाकीच्या लोकांच्या बाबतीत लेट गो करू शकेल असं नाही. बर. पण पुरुषांच्या बाबतीत बऱ्याचदा ती गोष्ट ही म्हणजे रिसर्च असं सांगतो की ती ॲक्शन किंवा इन्स्टंट स्पेसिफिक असते, आणि तो इन्स्टंट संपला, बोलून मोकळं झालं की व्यक्ती ती गोष्ट विसरू शकतो असं म्हणतात. अर्थात जसं एखाद्या गोष्टीवर रिसर्च होतो तेव्हा त्याला अपवाद हे असतातच, पण साधारण कालांतराने या पद्धती चालत आलेल्या आहेत. बर. ओके. इंटरेस्टिंग.